भरलं वांग, रब्बी हंगामात मिळणारे सोले आणि मेरुल्यांची भाजी, झुणकावडी, गाजराची कोशिंबीर, हिरवी मिरची घालून केलेली ज्वारी वाटणाची कोशिंबीर, काळ्या तिळाची किंवा जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, बाजरीची कडक भाकरी, दही भात आणि गोड मलिदा. हे ताट म्हणजे वेगवेगळ्या चवींचं एक भन्नाट मिश्रण. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो बेळगावात याच काळात मिळणाऱ्या ज्वारी वाटण्याचा आणि मेरुल्यांचा. हे पदार्थ फक्त हंगामी असल्यामुळे संक्रांतीच्या दिवसात त्यांना खास मागणी असते आणि दरही वाढलेले असतात. तरीही सणासाठी चालतं असं म्हणत बेळगावकर हे पदार्थ आवर्जून घेतात. आता हे झालं भोगीबद्दल. आता हीच भोगी दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी घरातून जेवणाचा डबा घ्यायचा आणि शेतात किंवा बाहेर घरातल्या सगळ्यांनी जाऊन मस्त त्याच्यावर ताव मारायचा, असं एकदम साग्र संगीत जुनी पद्धत आजही बेळगाव परिसरात जिवंत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर अन्न वाया न घालवणं हीच इथली खरी परंपरा आहे. म्हणूनच बेळगावात भोगी फक्त सण नाही तर टिकणारी चव आणि टिकणारी संस्कृती आहे. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ट्यूबलाइट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.